आणि या घडीची एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे ज्येष्ठ माकपचे नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालेलं आहे। सीताराम येचुरी यांच्या निधनासंदर्भातली वार्ता आपल्यापर्यंत या क्षणाला पोहोचतेय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। सोमेश, खरं तर राजकीय वर्तुळातली मोठी बातमी सीताराम येचुरी यांच्या निधनासंदर्भातली काय सविस्तर सांगणार आहात? नक्कीच विशाल, जवळपास गेल्या महिनाभरापासून सीताराम येचुरी यांच्यावर विविध कारणास्तव उपचार सुरू होते। एम्समध्ये त्यांना दाखल केल्यानंतर एम्सच्या अतिदक्षता विभागामध्ये गेले काही दिवस ठेवण्यात आलं होतं आणि दरम्यानच्या काळात वारंवार सीताराम येचुरी यांच्या तब्येतीविषयी ती तब्येत स्थिर आहे, प्रकृती अजून स्थिर आहे अशाच स्वरूपाचे अपडेट्स येत होते। परंतु आज अचानक जी अतिशय मोठी बातमी आणि दुःखद बातमी आली आहे ती म्हणजे सीताराम येचुरी यांचं एम्समध्ये निधन झालेलं आहे। सीताराम येचुरींचा तसा मूळ जन्म मद्रासमधला आहे, मद्रासमध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर अनेक वर्ष ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते आणि विशेष म्हणजे भारतातल्या कम्युनिस्ट पक्षाच्या एकूण उभारीचा आणि त्यानंतर मग अगदी त्याला उतरती कळा लागल्याचा काळही सीताराम येचुरी यांनी पाहिलेला आहे। आणि सीताराम येचुरी हे सध्याच्या काळामध्ये जे केरळमध्ये एक शेवटचं कम्युनिस्टांचं सरकार असताना त्या केरळच्या सरकारमध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती आणि आता सीताराम येचुरी गेल्यानंतर कम्युनिस्टांचा एक प्रकारे एक इंटेलेक्च्युअल चेहरा आणि कम्युनिस्टाची साम्यवादाची कम्युनिझमची मांडणी करणारे एक बुद्धिवंत नेते गेलेले आहेत असं आपण नक्की म्हणू